नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खास एक भागाकाराची ट्रिक घेऊन आलो मी आज. तर ट्रिक ही दशांश अपूर्णांकाशी निगडीत आहे. म्हणजे यामध्ये काय होणार आहे, तुम्हाला अंशामध्ये जी संख्या दिलेली असणार आहे त्यामध्ये दशांश चिन्ह आलेले असेल आणि याचा तुम्हाला भागाकार करायचा आहे. बऱ्याच वेळेस एखाद्या संख्येत दशांश चिन्ह आलेलं असेल आणि तुम्हाला भागाकार करायला सांगितलं असेल तर बऱ्याच वेळेस अडचणी येतात. तर ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अतिशय सोपी ट्रिक आहे. काय करायचं आता, इथे 4 एक्झाम्पल आपण घेतलेले, तर 4 एक्झाम्पल मी तुम्हाला सोडून दाखवतो ट्रिकनुसार आणि याच पद्धतीने तुम्हाला ही ट्रिक वापरायची. तर इकडे लक्ष द्या. आता इथे पहा, पहिलं एक्झाम्पल जे घेतलं आहे आपण 4.2 भागिला 7, म्हणजे 4.2ला 7ने भागायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, अंशामध्ये जो दशांश चिन्ह किंवा पॉईंट आलेला आहे असं समजायचं आहे की तिथे पॉईंट नाही आहे. डायरेक्ट ती संख्या लिहून घ्यायची. म्हणजे इथला जर पॉईंट काढला आपण तर किती मिळेल, इथे 42 मिळेल आणि छेदामध्ये 7 आहे. आता सरळ सरळ यांचा भागाकार करून घ्यायचा. अशा संख्यांचा भागाकार आपण सहज करतो. ठीक आहे, 7 चकम 42 मिळतात, म्हणजे याचं उत्तर मिळतं तुम्हाला 6 मिळतं आहे. ठीक आहे, पण आता काय करायचं आहे, खरं तर तुम्हाला प्रश्न कसा दिला होता, 4.2 भागिला 7 याचा तुम्हाला भागाकार विचारलेला होता. आपण कशाच लिहिला आहे, 42 भागिला 7 याचा. आता मग याला काय करायचं आहे, इथे अंशामध्ये जी संख्या आहे तर या संख्येमध्ये पहा एक अंक सोडून दशांश चिन्ह आलेलं आहे. मग आपलं जे उत्तर आलेलं आहे 6, तर इथे पण तुम्हाला काय करायचं, एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचे. तर इथे 6 सोडून तुम्हाला हा एक अंक इथे दशांश चिन्ह तुम्ही द्याल. इथे दशांश चिन्ह दिल्यामुळे तुम्हाला इथे 0 घ्यावं लागेल समोर. म्हणजे तुम्हाला उत्तर काय मिळणार आहे, 0.6. म्हणजे 4.2 भागिला 7 याचं उत्तर काय मिळेल तुम्हाला, 0.6. आता दुसरं एक्झाम्पल पहा. इथे 0.1 भागिला 2 दिलेली. असं समजायचं की अंशात दशांश चिन्ह नाही. सरळ सरळ मग याला आपण कसं लिहिणार, 1/2. म्हणजेच याचा अर्थ काय की 1ला तुम्हाला 2ने भागायचं आहे आणि 1/2 किती असतात, 0.5. हे उत्तर मिळालं तुम्हाला 0.5. पण हे कशाचं मिळालं आहे, 1/2चं. तुम्हाला कशाच पाहिजे ते, 0.1/2चं पाहिजे ते. मग काय करणार आहे इथे आपण, इथे अंशात जी संख्या आहे तर या संख्येमध्ये एक अंक सोडून दशांश चिन्ह आलेलं आहे. म्हणजे हे जे उत्तर मिळालं आहे तुम्हाला 0.5, तर इथे पण तुम्हाला एक अंक सोडून, आता इथं ऑलरेडी इथे पॉईंट असणारच आहे. तर इथे पॉईंट आहे ना, तुम्हाला अजून एक अंक समोर चालायचं इकडे, कुठे, डावीकडे. ठीक आहे, कारण इथे एक अंक सोडून दशांश चिन्ह आलेलं आहे ना. हे तर ऑलरेडी याचं उत्तर मिळालं आहे तुम्हाला 1/2चं 0.5. पण याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागणार आहे, दशांश चिन्ह एक अंक सोडून आलेलं आहे म्हणून तुम्हाला अजून एक अंक सोडावा लागेल आणि पुढे दशांश चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे हे दशांश चिन्ह या शून्यासमोर येणार. म्हणजे ते इथे एक शून्य त्याच्यासोबत सोडावं लागेल आणि इथे दशांश चिन्ह घ्यावं लागेल आणि इथे 0 द्यावं लागेल. म्हणजे उत्तर काय मिळेल तुम्हाला, 0.05. हे कशाचं उत्तर आहे, 0.1/2चं. ठीक आहे. आता तिसरं एक्झाम्पल पहा. इथे तुम्हाला 0.35 भागिला 7 दिलेलं आहे. तर सरळ सरळ काय करणार आहे आपण, जे तुम्हाला दशांश चिन्ह दिलेले आहेत ते डायरेक्ट काढून टाकायचे आणि डायरेक्ट संख्या लिहायची. तर इथे घेतले आपण 35 आणि छेदामध्ये 7. 7ने जर 35ला भागले तर किती मिळतात, 7×5=35. याचं उत्तर मिळालं तुम्हाला 5. आपल्याला उत्तर मिळालं 35/7चं. पण आपल्याला काढायचं आहे 0.35 भागिला 7चं. मग इथे 5 दशांश चिन्ह केव्हा आलेलं आहे, 1, 2 अंक सोडून दशांश चिन्ह आलेलं आहे. उत्तर किती मिळालं आहे तुम्हाला, इथे हे 5 मिळालं आहे. म्हणजे इथे तुम्हाला किती अंक सोडायचे, 2 अंक सोडावं लागणार आहे. हा एक आणि इथे परत एक 0 द्यावं लागेल. म्हणजे आता झाले 2 अंक, 1, 2 आणि इथे दशांश चिन्ह. इथे दशांश चिन्ह दिलं म्हणून त्यासमोर एक 0 द्यावं लागेल. म्हणजे उत्तर काय मिळालं, इथे पण 0.05. 0.35 भागिला 7चं उत्तर मिळालं 0.05. ठीक आहे. आता यानंतर पहा शेवटचं एक्झाम्पल 0.3 भागिला 4. इथे पण तेच करायचं आहे, दशांश चिन्ह काढून टाका. काय मिळेल तुम्हाला इथे, 3/4. आता 3ला जर 4ने जर भागलं तर याचं उत्तर मिळतं तुम्हाला 0.75. ठीक आहे, हे मिळालं तुम्हाला 0.75. पण हे उत्तर कशाचं आहे, 3/4चं. आपल्याला पाहिजे 0.3/4चं.
मग इथे काय करणार आहे, हे 75 तर लिहूनच घेऊ आपण. इथे पहा हे जे दशम चिन्ह आलेले हे एक अंक सोडून आलेले, म्हणजे हे जे उत्तर मिळालंय तुम्हाला तर इथे दशम चिन्ह आहे, म्हणजे अजून एक अंक पुढे सरकावं लागेल डावीकडे. ठीक आहे, म्हणजे हे किती अंक होतील टोटल, 1 2, हे तर 2 आहेच आणि हा 1 म्हणजे 3 अंक सोडावे लागतील. 1 2 आणि इथे एक शून्य दिला म्हणजे झाले 3 आणि इथे दशम चिन्ह द्यावं लागेल. म्हणजे पहा तुम्हाला उत्तर काय मिळते, 0.075. तर हे झालं 0.3/4चं उत्तर. तर अशा पद्धतीने ही शॉर्ट ट्रिक्स वापरून तुम्हाला भागाकार करायचा आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, अंशामध्ये जी संख्या तुम्हाला दिलेली त्यामध्ये जर दशम चिन्ह आलेलं असेल तर सरळ सरळ दशम चिन्ह काढून टाकायचं आहे आणि डायरेक्ट भागाकार तुम्हाला इथे करायचा आहे. जे उत्तर येईल त्याच्यामध्ये काय करायचं आहे, अंशामध्ये जी काही संख्या दिलेली तर त्या संख्येमध्ये दशम चिन्ह केव्हा आलेले, किती अंक सोडून आलेले तेवढेच अंक तुम्हाला उत्तरामध्ये सोडून द्यायचे. ठीक आहे, जर त्या उत्तरामध्ये अगोदर जर अशा पद्धतीचं दशम चिन्ह आलेलं असेल तर समोर डावीकडे तुम्हाला तेवढे अंक अजून सोडावे लागतील. तर अशा पद्धतीने ही ट्रिक वापरायची. जर ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.